डिझेल तर नाहीच माझ्या लेकराला मिळालं, पण माझ्या लेकराचं जीवन गेलं. आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री म्हणतात की यावर्षी शेतकऱ्यांकडून डिझेलच्या मागणीत 20 ते 30% वाढ झाली आहे. यात काहीतरी गडबड असल्याची शंका येते. शेतकऱ्यांच्या आडून कोणी साठेबाजी करू नये यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे RC बुक पाहूनच डिझेल देण्यात येणार आहे. अहो मायबाप सरकार, सगळ्या ट्रॅक्टर मालकांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले आहे की ज्या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील कामे करायची असेल त्यांनी स्वतःच्या डिझेलची व्यवस्था करावी, तरच ट्रॅक्टर तुमच्या शेतामध्ये येईल. मग शेतकरी डिझेलसाठी पेट्रोल पंपावर लाईन लावणार नाही तर मग काय करणार आहे? शेतकऱ्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर नसतात, मग RC बुक कोणाला दाखवेल? बाकी काही गडबड नाही. तुम्ही आवाहन केलं होतं पेट्रोल डिझेल जनतेने कमी वापरा म्हणून, त्यामुळे लोक घाबरलेत. पुढे पेरणीचे दिवस आहेत, रिस्क घेता येत नाही. तुमच्या अफवेमुळे बरेच शेतकरी पुढील कामांसाठी स्वतःला लागणाऱ्या डिझेलची व्यवस्था लावून राहिले. आवाहन केलं त्या दिवशी तुम्ही फक्त नाटकं केलीत. कोणी बाईकने गेलं, कोणी सायकलने गेलं, कोणी एसटीने प्रवास केला, कोणी पायदळ गेलं, तर कोणी रेल्वेनं केलं. पहिल्या दिवशी फोटो, व्हिडिओ, रील टाकून तुम्ही सोशल मीडिया रंगवला आणि दुसऱ्याच दिवसापासून तुम्ही माननीय पंतप्रधानांचे आवाहन विसरले. याला काय म्हणावं? आता एखादा उठाय मोगरे आमदार पुढे येऊन हेही विधान करू शकते की भाजपला बदनाम करण्यासाठी काँग्रेस डिझेलची साठेबाजी करत आहे. एखादा अक्कलहीन प्रवक्ता किंवा पदाधिकारी पाकिस्तानने डिझेलचा साठा करण्यासाठी एजंट सोडले असंही म्हणू शकते. कारण आता कोणीच तालावर राहिलेलं नाही आहे आणि या ओढवून घेतलेल्या परिस्थितीमुळे उन्हातान्हात मोठमोठ्या रांगेत डिझेलसाठी उभे राहून लोकांचे अक्षरशः जीव चालले आहेत. बघा हा व्हिडिओ. मेल्यानं गॅस बंद केले, डिझेल बंद केलं, त्याचा मुर्दा कधी नीट होईन ग बाई. द्या मेल्यानं खाऊन असं वावरावाल्या लोकांच्यामुळं जीव घ्या लागला ग. बंद्या महाराष्ट्रात लोक यांना मरायला लागले डिझेल डिझेल म्हणू म्हणू. मेला डिझेल देईन ना वाहन काय पाणी वाटाव का वाहनामध्ये. आम्हाला बैल नाही, आम्हाला वावर अर्धले एकर आहे, आम्ही कसं जगा बापा. आता काय त्या सरकारला मातीत घालू का? आपला कष्ट करणार मला अर्धा एकरावालाच मला जगत होता ना. आपलं डिझेल तर नाहीच माझ्या लेकराला मिळालं, पण माझ्या लेकराचं जीवन गेलं आयुष्याचं. नाहीतर ना पुन्हा आज आमच्यावर किती डोंगर कोसळला तुम्ही सांगा जरा. करा आता काय करायचं. पप्पाला अगोदर बोलले होते, पप्पा तुम्ही डिझेलसाठी जाऊ नका. माझे पप्पा म्हणले बाई मी जातो, मग काय करू, आपलं सगळं शेतीवरच आहे. अगोदर पूर्वी इकडे गेले होते दुसर बीडला, नंबरला लावून 2 कॅनी आणल्या माझ्या पप्पानं दिवसभर. मी एका दिवशी रात्री फोन केला, म्हणलं पप्पा आले का घरी? पप्पा म्हणले बाई 2 तास झाले रे बाप्पा येऊन लागलं मला. डिझेलसाठी मी रांगेत उभं होतो. काल फक्त मी बोलले नाही माझ्या पप्पाला. माझे पप्पा हात जोडून विनंती आहे बाबा, जे पेट्रोल डिझेल आहे ते व्यवस्थित सुरू करा. लय शेतकरी आत्महत्या होऊन राहिली बाबा फक्त डिझेलसाठी. माझे पप्पा काल कॅनी ठेवून गेले होते, पण कॅनी सुद्धा भेटले नाही माझ्या पप्पाला.